या विश्वात जन्माला आलेल्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आपलं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसा असतो हे दाखवून दिलं, असे आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, युवकांचं प्रेरणास्थान माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले 24/7 लोकांच्या सेवेत असलेले आणि सर्वसामान्यातले कार्यकर्ते आमदार सन्माननीय बाबूरावजी कदम कोळीकर साहेब, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्री विवेकराव देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी अर्थ आणि बांधकाम सभापती सन्माननीय प्रतापराव देशमुख, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, युवा सेनेचे सन्माननीय संदेश पाटील, महिला आघाडीच्या शीतलताई भांगे, राजू पाटील भोयर, गौरव सूर्यवंशी, आपल्या शहराचे सन्माननीय तालुका प्रमुख आणि नगरसेवक असलेले रामभाऊ, आमची मुलुक मैदानी तोफ बालाजीराव राठोड, सन्माननीय माजी नगरसेवक अनवर खान पठाण, मसूद खान पठाण, फिरोज कुरेशी, त्याचबरोबर सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे ढोले बापू, प्रकाश बिया, कैलासराव राठोड, ज्ञानेश्वर पुट्टेवार, गजानन हरडपकर, गौरव वानखेडे, विकासजी नरवाडे आणि ज्यांच्या शेतामध्ये आपण नेहमी कार्यक्रम घेतो असे आमचे सहकारी कैलासवासी विजयप्पा बंडेवार, त्यांचे चिरंजीव गजाननजी बंडेवार, सातव साहेब, इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनी एकच दिसते एवढ्या याच्यामध्ये पाठीमागे भगिनी बसवल्या, लाडक्या बहिणीच्या पुढे आहेत सगळ्या, सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। सर्वप्रथम दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। खरं म्हणजे गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आज या ओल्या दुष्काळामुळं दिवाळी नाहीच, कारण अनेकांची पिकं गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये बुडून गेलेले होते आणि या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये मी काल फटाका व्यापाऱ्यांचं उद्घाटन करायला गेलो। एरवी तिथं चालता यायचं नाही, एवढी गर्दी असायची, शुकशुकाट होतं, माणसंच नव्हतं। आमची भाषणं ऐकायला सुद्धा 50 माणसं असतील, ते व्यापारी आलेले तेवढे, म्हणजे मोठा परिणाम त्या पावसाचा झालेला आहे। आणि अशा या संकटामध्ये आपण बघितलं की बाबूरावजी स्वतः, विवेकराव, ही सगळी मंडळी गावागावात जात होती, शेतामध्ये जात होती, लोकांना धीर देत होती आणि शिवसेनेचे नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आपण बघितलं एका कुटुंबाला एक 8-10 दिवस पुरेल अशा पद्धतीचं सर्व साहित्य त्यांनी पाठवलेलं आहे। ते पाठवत असताना कुठलीही जात धर्म पंथ साहेबांनी कधी बघितला नाही, बाळासाहेबांनी कधी जातीचा विचार केला नाही। जिथं अडचणी आहेत, जिथं समस्या आहेत, जिथं अन्याय आहे, तिथं शिवसैनिक सातत्यानं धावून गेलेला आहे आणि त्या परंपरेमध्येच आम्ही बाबूरावजी काही किट पाठवल्या होत्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हदगाव तालुक्यामध्ये, इकडे आले की नाही मला माहित नाही, पण ते हदगाव तालुक्यामध्ये आपण वाटले। आजची जी बैठक आहे ही बैठक शिवसेना पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि आगामी होऊ घातलेली नगरपालिका निवडणूक याच्या संदर्भामध्ये ही निवडणूक आपल्या हे ज्या गाव आहे त्या गावाच्या समस्या मला काही नवीन नाही। खासदार असताना मी स्वतः आपल्या दवाखान्यामध्ये डॉक्टरलाही साफसफाई करायला लावली होती आणि पूर्ण दवाखाना फिरून मी बघितला होता। गावात फिरत असताना काही ठिकाणी रस्ते आहेत, काही ठिकाणी नाल्या आहेत। माझ्या काळामध्ये अपुरा राहिलेला हा जो काही रस्ता होता आपला किनवट टू हिमायतनगर, हाही रस्ता पूर्ण करण्यात आला। इथून हातगड्याला जाणारा जो रस्ता होता तो रस्ता, आणि मुख्य म्हणजे सिंचनाच्या विषयामध्ये मला विशेष त्याच्यामध्ये आवड होती। साहेबांनी साथ दिली आणि पेनगंगा कायम उनकेश्वर पर्यंत भरून राहील। येत्या वर्षभरामध्ये ती व्यवस्था आपण करणार आहोत, पाण्याची कुठलीही कमतरता होणार नाही। परमेश्वर मंदिरासाठी सुद्धा काही निधी, मला वाटतं 50 लाख रुपयाचा आपण दिला होता।
आणि जागा उपलब्ध नसल्यामुळे 2 कोटी रुपये निधी परत गेला आपल्याकडे वाचनालय आणि व्यायामशाळेसाठी. मी 1 एकर जागा मागत होतो, परंतु शेवटपर्यंत ती जागा काही 1 एकर मिळाली नाही. परंतु आता नगरविकास खातं जे आहे, जे शहरामध्ये काही सोयी सुविधा लागतात त्यासाठीचं खातं एकनाथ शिंदे साहेबाकडे. मी स्वतः नगरसेवक म्हणून 2002 साली काम केलेलं आहे. तेव्हा एखाद्या गावाच्या नगराच्या काय समस्या असतात त्या मला माहिती आहेत. आता या निवडणुका मला वाटतं 5-7 वर्षानंतर निवडणुका व्हायला लागल्या. त्याच्यामध्ये आपण कोण नगराध्यक्ष होणार आहे, कोण नगरसेवक कोण राहणार आहे, कोणाचं भविष्य घडणार आहे, याच्यासाठी या निवडणुका लढत नाही. ही जी निवडणूक लढवतो तो माझ्या गावाचं भविष्य काय असणार आहे याच्यासाठी ही निवडणूक आहे. आपल्याकडे निवडणुकांचं स्वरूप बदललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण, दारूचं वाटप हे सगळं होत असतं. परंतु बांधवांना आपल्याला विनंती आहे की ही निवडणूक काय कुठली जातीपातीची निवडणूक नाही. इथं हिंदू मुस्लिम करायचं किंवा काय, इथं सन्माननीय माजी मुस्लिम समाजाचे नगरसेवक महिलाही इथं बसलेले आहेत. त्यामुळं आमचं गाव कसं असावं ही ठरवणारी ही निवडणूक आहे. ते ठरवण्यासाठी तुम्हाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र यावं लागेल. नाही तर मग गावामध्ये 8,000 मुसलमान आहेत आणि 10,000 हिंदू आहेत आणि मग हिंदू मुस्लिम करूया, मग याचा नगराध्यक्ष झाला पाहिजे त्याचा नगराध्यक्ष झाला पाहिजे, अशाने तुम्हाला सांगतो गावाचा काही विकास होणार. गावामध्ये फिरत असताना किमान शुद्ध पिण्याचं पाणी आमच्या लोकांना मिळालं पाहिजे. माणसं आजारी पडतात त्यांना चांगली दवाखान्याची सोय मिळाली पाहिजे. चालत असताना चांगले रस्ते असले पाहिजे, चांगल्या नाल्या असल्या पाहिजे, दिवाबत्ती गावामध्ये चांगली असली पाहिजे. एवढ्या साध्या माफक अपेक्षा सर्वसामान्य माणसाच्या असतात. परंतु दुर्दैवाने ह्याही अपेक्षा पुऱ्या होऊ शकत नाही. गावाला अनेक दिवसापासून कारभारी नव्हता. याचा दोष काय कोणाला एकाला देता येणार नाही. आम्ही सगळेच जण त्याच्यामध्ये दोषी आहोत. ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येकानं, आमदारही काम करत आहे, माझे आमदारांनी केलं असेल, माझे खासदार म्हणून मीही काम केलं असेल, परंतु पूर्णपणे समस्या काही या सुटलेल्या नाहीत. आपलं गाव ऐतिहासिक गाव आहे, पुरातन गाव आहे. निजामाच्या काळामध्ये सुद्धा एक ठाणं असलेलं गाव आहे. परमेश्वर मंदिरासारखं पुरातन मंदिर आहेत गावामध्ये. अनेक 12 जुन्या विहिरी आणि काही अवशेष आढळतात. परंतु थोडस दुर्लक्ष मागील लोकप्रतिनिधींनी केलं. बाबूरावजी अत्यंत तळमळीनं काम करत आहेत. मुंबईमध्ये मी त्यांना बघतो की प्रत्येक मंत्र्याकडे ते स्वतः जातात, प्रस्ताव घेऊन जातात, फिरतात. त्याच्यावर सुद्धा काही लोकांची पोटदुखी असते. बाबूराव पहिले बरं होतं, दररोज येत होतं, पण आजकाल दिसत नाही. तिकडेच मुंबईला फिरायला. अरे तिकडे मुंबईला फिरायला म्हणजे कुठं जिजामाता उद्यानामध्ये जाऊन झोपलाय बाबूराव, का कुठं तिकडं कोणा बारमध्ये बसलाय तर काय? अरे मंत्रालयात फिरायला लागलाय, आपलंच काम घेऊन फिरायला लागला ना. तर हे लोकप्रतिनिधीला थोडस समजून घेतलं पाहिजे. तसं तूप खाल्लं की दुसऱ्या दिवशी रूप येत नाही आपल्याला. त्या पद्धतीने 1 वर्ष झालं नाही, त्याने काही जादूची कांडी नाही की अशी पटकन फिरवली खिशातून काढून आपलं प्रत्येकाला दिलं, असं काही होत नाही. बांधवांना लोकप्रतिनिधीला आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. आपल्याकडं ताबडतोब रिझल्ट पाहिजे असतात. दुर्दैवानं लोकप्रतिनिधीला किती 5 कोटी रुपये निधी आहे, देऊन देऊन किती लोकांना पैसे देणार आहे? प्रत्येक गावात सभागृह पाहिजे, स्मशानभूमी पाहिजे, रस्ते पाहिजे, नाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे. कार्यकर्त्याची अपेक्षा असणं काही गैर नाही. त्यानं सुद्धा आयुष्य झिजवलेलं आहे. त्याने सुद्धा आयुष्याचे 20, 25, 30 वर्ष खस्ता खाल्लेले आहेत. आणि अशा प्रसंगी माझा आमदार झाला, बाबा मला 10-20 लाखाचं काम मिळालं तर माझंही थोडंसं वर्षभर धकू शकते. ही भावना कार्यकर्त्याची असणं काही गैर नाही. आणि त्यासाठी बाबूराव आपल्याला सुद्धा काम केलं पाहिजे. त्या 5 कोटीनं नुसतं काही तुमचं धकणार नाही. याच्यासाठी मंत्रालयामध्ये जे जे मार्ग आहेत ते सगळे मार्ग वापरून जास्तीत जास्त पैसे तालुक्यामध्ये आणण्याची आपल्याला गरज आहे. मागच्या वेळेस शिंदे साहेबांचं सरकार होतं. शिंदे साहेबांचा हात असा आहे मोकळा, कोणीही माणूस गेला कधीच कोणाला नाही म्हणलं नाही. म्हणजे लोकांनी पाठीवर सुद्धा सह्या घेतल्या, पाठीवर कागद ठेवला त्याच्यावर सह्या, बोनेटवर राहून असा मुख्यमंत्रीच कोणी बघितला नाही. तुम्हाला आपल्या जिल्ह्यात 5-5दा मुख्यमंत्री पद भोगलेला जिल्हा आहे. परंतु वर्षाचं तोंड आमच्याच आयुष्यात आम्ही कधी बघितलं नव्हतं. आम्हाला रात्री 5 वाजताही तिथे जेवायला होतं.
आणि ना अशी कोणती गोष्ट नव्हती. ते मुख्यमंत्री होते म्हणूनच तुम्हाला सांगतो पेनगंगेचे बॅरेजेस व्हायला लागले, नाही ते बॅरेजेस सुद्धा झाले नसते. ताकदीचा माणूस होता. आज दुर्दैवानं महाराष्ट्राच्या समस्या आता इथं सांगून उपयोग नाही, किंवा तिथला अर्थसंकल्प इथं सांगून उपयोग नाही. कारण माणसांना सुविधा पाहिजे असतात आणि माणसांनी आपल्याला निवडून दिले तेव्हा माणसांच्या अपेक्षा सुद्धा असतात. तेव्हा बाबूरावजी आपल्याला जास्त मेहनत, तुमच्या बरोबर मी आहे त्याच्यामुळं, आणि तुम्ही सांगाल ते माझ्याही निधीतले कामं मला आता सगळ्याच तालुक्यामध्ये मागतात. तुम्ही मला तिकडे पलीकडे पाठवलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये, त्याच्यामुळे तिकडचे लोक सुद्धा वाशीमध्ये यवतमाळ मधून पत्र घेऊन येतात, किंवा तुम्ही इकडे मतदान मागितलं, आम्ही काय तुम्हाला कमी केलं नाही, जवळपास 5,30,000 मतदान दिलं तर तिकडे द्या म्हणतात. तर ठीक आहे, तर विधान परिषदेवर मी महाराष्ट्रात सगळीकडे देऊ शकतो, तर तिकडे सुद्धा मी देत असतो. आणि आपण हे सुचवा, आपल्या इथं काही कुठल्या गोष्टीला ना नाही, कारण कसं आहे आपलं होम टाऊन आहे आणि इथल्या लोकांनी भरभरून आपल्याला प्रेम केलेलं आहे. थोडस मागं पुढे होईल, कधी मार्चला होईल किंवा काही कमी होईल, परंतु होईल निश्चित. त्यामुळं ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि स्थानिक आमदार असल्यामुळं ही निवडणूक बाबूरावजी तुमच्या आणि माझ्या दोघांच्या सुद्धा प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आणि दोघांची प्रतिष्ठेची आहे म्हणून तुम्ही आपला हातवरी करून आपलं मोकळं शक असं राहू नका. कसं आहे की या निवडणुकीमध्ये प्रत्येकालाच नगरसेवक व्हायचंय. उमेदवार मोठ्या प्रमाणावर दिसायला लागले, ते एका वार्डामध्ये 4-4, 5-5 इच्छुक दिसायला लागले. आणि शिंदे साहेबांमुळे विशेष आशा वाढलेल्या आहेत की मोठी मदत करतात, परंतु ते मुख्यमंत्री पदाचे विषय होता, मोजकेरे 60-80 मतदारसंघ होते, मोठी मदत केली, याच्यात निश्चित मदत करतील, आम्ही सुद्धा मदत करू. परंतु आपल्याकडे सुद्धा थोडीशी जरा तरतूद असू द्या. कारण काय की आपल्याकडे पैसे नसले की बरोबर फिरणारच म्हणते दुसऱ्याशी मॅनेज झाले काय, म्हणजे उभं राहिलं मात्र विचारायला तयार नाही. तेव्हा आपल्या खिशामध्ये तरतूद असणं गरजेचं आहे. मला वाटतं किती 1000 लोकांचा वार्ड आहे का 1500 लोक, 1100, 1000 इंटू 1000 हा, तर तेवढे तरी खिशामध्ये पैसे कमीत कमी राहू दे. म्हणजे आता हे टेप करायला लागले निवडणूक ते वाटायसाठी नाही सांगायला लागलो, जवळ आपली काय पद म्हणून. तर तेवढा जीव असला तर वरतून जे काही ते बोनस समजायचं. पक्षाने पाठवलं असेल, बाबूराव मदत करतील, मी मदत करू, हे सगळं बोनस. परंतु आपल्याला नागरिकांना सुद्धा विनंती आहे, गावात आल्यानंतर गावाला जरा गाव पण वाटलं पाहिजे. थोडस असं जरा गाव पण थोडं ठेवा. सगळीकडे डुकराचे थवे फिरायला लागले, सगळीकडे नाल्या, ह्या बाहेर सगळे मटणाची दुकानं, कोंबड्या टांगलेल्या, हे काही बरं नाही. ठीक आहे, मांसाहारी लोक असतात, मुसलमान समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये, पण थोडं जरा व्यवस्थित तोय आहार आहे इकडे थोडस हे करा. गावाला आल्यानंतर रस्त्याने येता जाता थांबावं वाटलं पाहिजे गावामध्ये, असं थोडस जरा गावाचे मुख्य रस्ते आपण ठेवा, एवढी आपल्याला विनंती आहे. आणि राहता राहिले गावाचे जे काही विषय आहेत, पाणी पुरवठ्याचा बाबूरावजी आपण विषय मांडला, मी गुलाबराव पाटलाला सुद्धा बोललो होतो मागं आपण आल्यानंतर, आणि गुलाबराव पाटलाला सांगून त्यावेळेस आपण बघता की आपल्या तालुक्यामध्ये मोठी योजना आपण पाणी पुरवठ्याची मी खासदार असताना आणली, त्याची पाईप अनेक ठिकाणी पडलेले. तर गावासाठी जे काही नवीन योजना लागत असतील त्या संदर्भात सांगा. गुलाबरावला निवडणुकीतही बोलू आणि त्यांच्याकडून शब्द घेऊन एवढ्या मोठ्या 18-20 हजार गावचं पुढचं 10 वर्षात गाव अजून 10-5 हजार मतांना वाढणार आहे, की किमान 25-30 हजार 40 हजार लोकांची योजना अगो अशा पद्धतीची आपण करून घ्यावी. निश्चित सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री आपले, शहरामध्ये नगरपालिकेमध्ये जे जे काम करायचे त्याचे मंत्री आपले, तर तेव्हा निवडून देताना काय की वाढत्या वरती आपला असला तर ठीक आहे. आता तिथं वरती भाजपचं सरकार बसलेलं आहे, इथं शिवसेना भाजप युतीचं सरकार बसलेलं आहे. आता तुम्ही जर तिसऱ्या पक्षाची माणसं निवडून दिली त्याला निधी मिळणार आहे का? त्याला कोणी निधी देणार नाही. तो 5 वर्ष रडत राहणार सारखा आपल्याकडे, काय करू, मला तुम्ही तर निवडून दिलं पण वरती माझं कोणी कामच करत नाही. त्याला निवडूनच द्यायचं कशाला? ज्याला निधीच मिळणार नाही अशा माणसाला कृपया निवडून देऊ नका. आणि तुम्हालाही विनंती आहे की आपले कार्यकर्ते उमेदवार म्हणून निवडून देत असताना
त्याचं जरा बघा की 5 वर्षामध्ये त्यानं काय केलेलं आहे. 5 वर्षामध्ये वार्डामध्ये कधी फिरलेला आहेस का बाबा तू? कधी कोणाचं दवाखान्याचं काम पडलंय तर कधी अर्ध्या रात्री धावून गेलायस का? कधी एखादी समस्या आहे, गटार आहे, नाली तुंबली, नळ आहे म्हणून त्या मुख्याधिकाऱ्याकडे जाऊन एखादं पत्र दिलेलं आहे का? ते बायोडाटा घ्या सगळ्यांचे, विचारा. नाही तर ते पावसाळ्यामध्ये कुत्रं मुतलं की ते भूछत्र उगवतात तसे उमेदवार उगवतात. इलेक्शन टू इलेक्शन असते, नंतर पुन्हा 5 वर्ष दिसतच नाही. कारण जिल्हा प्रमुख म्हणून संघटनेचं काम करत असताना अनेक लोक बघतो या इलेक्शनला दिसतात, ते पुढच्या 5 वर्षालाच दिसतात. मधल्या 5 वर्ष ते त्याच्याच कामात असतात. ते आपल्या कामामध्ये स्वतःचे जे राहतात ना, त्यांना त्यांच्याच कामामध्ये राहू दे. ज्याला खरंच समाजाची तळमळ आहे, ज्याला आवड आहे, लोकांसाठी करायचंय, अशा माणसांना आपण निवडा. कारण सगळंच पाहिजे, पैसाही पाहिजे, लोकांमध्ये फिरलाही पाहिजे. खूप पैसा आहे म्हणून काही अडाणीला तुम्ही नगराध्यक्ष करणार आहेत का, अंबानीला करणार आहेत का? त्याचा पैसा आपल्या काय कामाचा आहे? या देशामध्ये लोकशाही, या लोकशाहीमध्ये पैशानं सगळे कामं होत नाहीत. पैसा लागतो हे खरं आहे, परंतु गोरगरिबासाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी ऑटो चालवणारा माणूस या महाराष्ट्रानं मुख्यमंत्री केला. 3 वर्ष रेल्वे स्टेशन ती गल्लीमध्ये एकनाथ शिंदे साहेब स्वतः ऑटो चालवत. त्याच्यामुळे गोरगरिबाचे काय प्रश्न आहेत त्या माणसाला माहित आहे. ते काय फक्त शिवसेना म्हणजे काय हिंदू धर्मासाठी असं काही नाही. तुम्हाला सांगतो, सगळ्या जाती धर्माची माणसं मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक ते आज त्यांच्याकडे आहेत. ठाण्यामध्ये कितीतरी मुसलमानाचे नगरसेवक आहेत, बौद्ध धर्माचे नगरसेवक, जात बघत नाही. त्याची तळमळ, त्याची निष्ठा बघून तिथं काम केलं जातं. त्या पद्धतीचंच बाबूरावजी आपल्याला सुद्धा जे काही राखीव वार्ड आहेत, त्या राखीव वार्डामध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेची शाखा नाही. अशा ठिकाणी आपण समाजाला जवळ करा ना, बौद्ध समाजाला. आपण जर माणसांना जवळच केलं नाही, सारखंच जर मुसलमानांना शिव्या देत राहिलो, मुसलमान कशाला जवळ येतील तुमचे? मुसलमान सुद्धा आता काय ते काय भारत पाकिस्तान इथले पाकिस्तानात जाणार नाहीत, तिकडचे इकडे येणार नाही, ते आपल्या बरोबर राहणार आहेत. तेव्हा मुसलमान बांधवांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे तुम्ही सुद्धा, की बाबा आपल्याला दररोज एकमेकाचे तोंड बघायचे किंवा जातीवाद करून उपयोग नाही. एकमेकाला समजून घेऊन जर आपण काम केलं तर निश्चित गाव पुढे गेल्याशिवाय आपलं राहणार नाही. म्हणून जे काही मुस्लिम बहुल वार्ड आहेत, तर असे वार्ड बरेचदा मी जिल्हा प्रमुख असताना मला निरांक सोडून द्यावं लागायचे. कारण मी अनेकदा जाऊन सुद्धा विचारलं, ते म्हणायचे नाही नाही नाही, मुसलमान इतर जमताना जातीवादी म्हणायचे शिवसेना, मुसलमान यायचे नाही. मला नगरसेवक असताना मला निजाम कॉलनीमध्ये मोठं मतदान झालं. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो, माझ्याकडे जवळपास 1000-1500 मुसलमानाचं मतदान होतं. 300-400 मतदान टाकलं. मी विधानसभेला 2009ला होतो, जिथे एकही हिंदू नाही अशा बूथवर मला मुसलमानांनी 8-9 हजार मतदान दिलं. आपण गेलं पाहिजे सुखादुःखामध्ये, जात धर्म पंथ न बघता माणुसकीची आपली जात आहे, ते माणुसकीची जात समजून आपण धावून गेलं तर निश्चित माणसं मतदान आपल्याला करतात. जे जे इच्छुक आहेत त्यांची जिल्हा प्रमुख 8 दिवसामध्ये बायोडाटा जमा करा, की खरंच 5-5 वर्षामध्ये त्यांनी काय केलंय काय नाही. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या मुलाखती घेऊ, त्याचे इंटरव्ह्यू ठेवू. आणि गावामध्ये जवळपास 17 वार्ड आहेत आणि 17 वार्डापैकी 17 ठिकाणी तुमचे शाखा प्रमुख आहेत. तेव्हा इतर जे समाज आहेत यांना सुद्धा आपल्यापासून असुरक्षित वाटणार नाही अशा पद्धतीची वागणूक आपण केली पाहिजे. शिवसेनेमध्ये तर सगळ्याच जाती धर्माची माणसं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. प्रचारासाठी त्यावेळेस माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जिल्ह्यामध्ये येणार आहेत. माननीय माजी मुख्यमंत्री साहेब आपले सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत. आम्ही सगळी मंडळी आपल्या प्रचारामध्ये येणार आहोत. तेव्हा मुहूर्ताची वाट बघू नका. जे जे इच्छुक आहेत ना त्यांनी आजपासूनच गल्लीमध्ये फिरून सगळीकडं लोकांचं काय मत आहे एकदा जाणून घ्या, की लोक काय म्हणतात काय नाही. आता लोकही खूप हुशार झाली, कुठं वाईट पण घ्या म्हणतात, त्याच्यात तूही चांगला म्हणतात आणि तूही चांगला, ज्याचं आलं त्याला येऊ द्या म्हणतात. आमच्याकडे तुम्हाला सांगतो, कालच्या विधानसभेला 3 उमेदवारांचे पैसे येऊ द्या, आणि म्हणलं कोणाच तरी एकाची घ्या नाही म्हणले. नाही घेतलं की त्याला वाटायला आम्ही मतदान करतो की नाही घे, ते आमच्याकडे शंकेनं बघायला म्हणले.
मग कसं काय करायला लागले तुम्ही? तिघायची घेतली, 4 माणसं आहेत म्हणले, प्रत्येकाने एक एक मतदान तर टाकलं म्हणले तिघायचे घेतलेले, आणि एक जे विचार आहे त्याला टाकलं म्हणले. तर अशी सोयीस्कर भूमिका घेणारे सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे कोणाचंच सोडायचं नाही ही भूमिका मोठ्या प्रमाणामध्ये. आणि आता तर दुष्काळ आहे ओला, त्याच्यामुळं या दिवाळीच्या निमित्तानं उमेदवाराचं दिवाळा निघते काय असं मला वाटायला लागलं. अनेक ठिकाणी रामभाऊ हॉटेल आपलं चालू आहे का बंद आहे? इलेक्शन पुरतं बंद ठेवा, नाहीतर मग ते